नमस्कार. भारतात ना ते सिस्टमचा खूप मोठा प्रॉब्लेम आहे. आता आपण चायनाचं बघत होतो, की तिथं कशा पद्धतीनं सरकारचा कंट्रोल असतो, की जनहिताच्या गोष्टी त्या कसं राबवता येतील हा त्यांचा पहिला मोटो असतो. त्याच्यानंतर जनतेसाठी घातक ज्या गोष्टी असतात ना, त्यांना ते टार्गेट करतात आणि त्यांना ते संपवतात. ठीक आहे. भारतात तसं नाही आहे. भारतामध्ये जर टॅक्स भरला तर दारूही मिळते, सर्व म्हणजे ड्रग्सही मिळतात. तंबाखूवर बंदी नाही, काही नाही. ड्रग्स आहे, नशा आहे, मनमंतीतले उद्योग आहेत. म्हणजे वाईट उद्योग वाईट उद्योग अक्षरशः टॅक्स भरतात भारतामध्ये आणि सर्रास चालू देतात. म्हणजे सट्ट्यांचे ते ॲप्स बघा, कर्जाचे ॲप्स. तसं भारतामध्ये कसं आहे ना, तुम्ही फक्त कमिशन द्या बस, आणि तुम्हाला काय काय करायचं ते करा तुम्ही, असं झालंय. इतके वाईट वाईट उद्योग आहेत आणि ते सगळे वाईट उद्योग शासनाच्या दारी रजिस्टर आहेत. ते टॅक्सही भरतात आणि मस्त पैसा कमवतात. पण मग त्याच्यानं जे लोकांची हानी होते ना, ती साधीसुधी नाही होत. पूर्ण देश ओरबाडला जातो. अनेक लोकांच्या आत्महत्या होतात. असं म्हणजे सट्टा, गेमिंग वगैरे वगैरे जे असतात ते लाखो करोड रुपये, म्हणजे 100-100, 200-200 कोटी रुपयांची रेव्हेन्यू जनरेट करतात त्या कंपन्या एका एका क्वार्टरला, एका एका महिन्याला, वर्षाला. तर पण सामान्यांचं काय, ज्यांच्याकडून ते ओढले जातात ना, ते लोक कर्जबाजारी होतात, ते लोक आत्महत्या करतात, त्या लोकांना खायला अन्न नसतं. ठीक आहे. अशी लोक. आणि भारतात शिक्षण पर तेच आलं. शिक्षण नसल्यामुळे लोकांना हेच कळत नाही की ट्रॅप कुठं आहे, आपलं आपण अडकतो कुठं आहे, तेच कळत नाही लोकांना. लोकांना वाटतं हा संधी आहे. नाही, संधी नाही आहे ती, तो ट्रॅप असतो. म्हणजे अडचण ही आहे की भारतामध्ये हे शासनाचं काम आहे की घातक गोष्टी देशापासून वेगळ्या ठेवणं, घातक गोष्टींना पायाबंद घालणं, घातक गोष्टींवर कडक निर्बंध घालणं, हे देशाच्या नेत्यांचं काम आहे, प्रशासनाचं काम आहे, मोठ्या लोकांचं काम म्हणजे प्रशासनाचं काम आहे ना ते. दारू वगैरे याच्यावर हे करणं हे सामान्य माणसाचं काम थोडी आहे. सामान्य माणूस काय करू शकतो? एखादा जर मुलगा व्यसनी बनला तर तो बिचारा काय करणार तिथं? तर अशा पद्धतीनं आपल्या समस्या याच आहेत आपल्या समस्या. चायनामध्ये तसं नाही होत. ते लोक जनतेच्या कल्याणाचं जे धोरण आहे ते राबवतात. आपल्याकडे फक्त कागदावर दिसलं तर दिसलं, ते कागदावर पण दिसत नाही आता. असं असतं. त्यामुळे भारत हा मागे नाही आहे. भारत हा खूपच मागे आहे. आपण त्या देशात राहतो म्हणून फक्त अभिमान बाळगण्याची काही गरज नाही. आपण आहेत, भारतीयच आहोत आपण. भारत चांगला देश आहे, माझं काही हे मत नाही. पण भारतामध्ये जे लोक चांगले चांगले लोक झाले ना, आपण त्यांच्यापासून प्रेरणा घ्यायला पाहिजे. म्हणजे प्रत्येकाने नेते लोकांनी सुद्धा प्रेरणा घ्यायला पाहिजे की जवाहरलाल नेहरू कशा पद्धतीचा नेता होता, यशवंतराव चव्हाण कशा पद्धतीचे नेते होते. आपण म्हणजे प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रत्येक माणसाला शिकण्यासारखं खूप काही आहे. पण आपण जर का चुकीच्या डायरेक्शनने गेलो ना, तर मग एकामेकांमध्ये कोलॅप्स होतो. प्रत्येक माणूस स्पर्धा करतो, एकामेकांमध्ये भांडणं होतात. आणि भांडणं म्हणजे तेच की कुठला वर्ग ह्या मार्गाने जातोय, कुठला वर्ग त्या मार्गाने जातोय, कुठला म्हणजे ज्याला जो मार्ग मिळाला पैसे कमवण्याचा तो तो मार्ग शोधत आहे. कुणाला काही निर्बंध नाही आहेत, गुन्हेगारी वाढते. मग हे सगळे बेरोजगारीचे हे आजूबाजूचे पूर्ण जाळं असतं ते. त्यामुळे या गोष्टी शासनातल्या लोकांनी, प्रशासनातल्या लोकांनी लक्षात घेतल्या पाहिजे. मोठ्या कायदे करण्याची गरज आहे. दुसरे देश जर चांगले वागत असले, शिक्षण, आरोग्य, समानता देत असले ना, तर तशा पॉलिसीज आपल्याकडे लागू करणं गरजेचं आहे. आपल्याकडे जे लोक म्हणजे आपल्याकडे प्रतिभा नाही, लोक चांगले नाहीत असं काही नाही. आहेत चांगले लोक. चांगल्या लोकांना कधी संधी मिळत नाही. कधी सिस्टम, ते म्हणतात की सिस्टम खराब आहे, भ्रष्टाचार खूप आहे. म्हणजे ही खूप स्वार्थी भावना आहे ना भारतामध्ये. खूप स्वार्थी भावना आहे की मलाच मिळालं पाहिजे. आणि खरी गोष्ट काय माहिती आहे का, मलाच मिळालं पाहिजे या स्पर्धेमध्ये कुणालाच काही मिळत नाही. जर तसं असतं ना,
तर चायना आपल्या पुढे नसता. ठीक आहे. त्यापेक्षा जर का सर्वांना समान मिळालं, जापानमध्ये पण चांगली गोष्ट आहे की ते सर्वांना समान घेऊन चालतात. आणि तसं असलं ना तर कोणी भुकेला राहत नाही, ते सर्वांच्या सर्व गरजा पूर्ण होतात, कोणी बेरोजगार राहत नाही, एकमेकांची मदत करतात. आणि विचार करा दुसरीकडे म्हणजे एककडे ही बाजू घेतली आपण की सर्व मदत करतात आणि प्रत्येकाला मदत करतात, शिक्षण घेतात, मोठमोठ्या पदांवर जातात, मोठ्या पदांवर गेल्यावर सुद्धा समाजाची सेवा करतात, समाजसेवा करतात, अशी खूप चांगली कामं करतात. हा एक देश. दुसरा देश काय, ज्याला जे मिळतंय तो ते घेतोय. म्हणजे ज्याला दारू विकता येते तो दारू विकतोय, ज्याला तंबाखू विकता येते तो तंबाखू विकतोय, ज्याला सट्टेबाजी करता येते तो सट्टेबाजी करतोय, ज्याला काही वाईट, ज्याला जे कामं करून पैसे मिळवायचे वाईट कामं करून तेही करतोय. तर त्याच्याने कल्याण कसं काय होणार आहे? नाही होत ना. कसं काय कल्याण होणार आहे देशाचं? आणि भारताचं तेच झालंय. कुणालाच काही देणं घेणं नाही, अधिक प्रशासन आणि शासन लोकांना काही देणं घेणं नाही. त्यांच्या खुर्च्या सेफ आहेत, त्यांना माहिती आहे. ज्यांना गरज आहे सामान्य लोकांना, 90% लोक जे आहेत ज्यांना गरज आहे त्यांच्यापाशी पावर नाही आहे. तर ही अडचण आहे भारताची. शिकलं पाहिजे आणि प्रत्येक माणसाने पुढे गेलं पाहिजे, तेव्हाच कुठंतरी या समस्या सुटतील असं आहे. बेरोजगारी वगैरे आर्टिफिशियल आहे, कृत्रिम आहे, संपवता येते. प्रत्येक समस्या कृत्रिम आहे किंवा ती असली तरी आपण ती सोडवू शकतो, निश्चितपणे सोडवू शकतो. पण त्याला एकता पाहिजे, ध्येय पाहिजे. तशा गोष्टींवर आपण कामं केली पाहिजेत. असं नाही चालत ना की तुम्ही व्यसनांच्या आहारी लावा युवकांना, सट्ट्यांच्या आहारी लावा युवकांना, क्रिकेटच्या नांदी लावा युवकांना, रील बनवण्याच्या नांदी लावा युवकांना. आणि आजकाल तर ते मोठे मोठे नेते लोकसुद्धा या गोष्टींचं समर्थन करतात, कारण त्यांना पैसे मिळतात, त्यांना सगळं मिळतं. चित्रपटातल्या लोकांना सुद्धा पैसे मिळतात या गोष्टीचं प्रमोशन करण्याचे, मग ते करतात. आणि आपल्या लोकांना असं वाटतं की नाही हे चांगली गोष्ट आहे. चांगली गोष्ट नसते ती. चांगली गोष्ट फक्त शिक्षण आहे, उद्योग आहे, बस. कला आहे, संगीत आहे. वाईट गोष्टींना कधी कोणाचं चांगलं नाही होत. म्हणजे जो करतो त्याचंही वाईट होतं, समाजाचंही वाईट होतं. आणि एक वाईट ती एक चेनच बनत जाते. एकदा का म्हणजे वाईट माणूस थोडासा 2 पैसे कमवायला लागला का ते लोकांना असं वाटतं की वाईट मार्गातच पैसे आहेत, मग ते सर्व लोक त्याच बाजूने जात असतात. समजा जसं काही आज दारूच्या ह्याच्यात झाला, सट्ट्याच्या ह्याच्यात झालं, समजा ऑनलाईन गेमिंगच्या ह्याच्यात झालं. ते एक लक्षात ठेवा, ज्याच्यामध्ये काम करून पैसा मिळत नाही, काम न करता पैसा मिळतो ना, ते कुठलंही काम चुकीचंच आहे मला असं तरी वाटतं. म्हणजे ती खूप मोठी फिलॉसॉफी आहे आणि ती खरी आहे की ज्या काम न करता पैसा मिळतो ना तो घातक आहे, तो आपल्यासाठीही घातक आहे, तो समाजासाठी तो खूपच घातक आहे. ठीक आहे. एकदा मला आमच्या पुस्तकात धडा होता की प्रबोधनकार ठाकरेंची आई एकदा काय झालं, प्रबोधनकार ठाकरेंच्या वडिलांना एक छोटंसं काहीतरी ते सट्टा वगैरे नसतो का ते लागलं, थोडे पैसे आले. ती बाई अक्षरशः कडाडली घरात की तुम्ही काम न करता पैसा कसा आला तुमच्याकडे. मग त्यांनी म्हटलं की मला ते सट्टा लागला. ते म्हटले की काम न करता मिळालेली धन हे घातक असतं. आज हा पैसा कोणाच्या तरी घरातून आलेला आहे, बरोबर. कुठून तरी पैसा येतो, म्हणजे काही असं झाड असतं आणि ते हलवलं की ते पैसे पडतात असं काही होत नाही. कुठून तरी तुम्हाला पैसे मिळतात काम न करता. काम करून पैसे मिळाले, इट्स व्हेरी गुड. कितीही काम करा, कितीही पैसे कमवा, काही लिमिट नाही. पण काम न करता पैसे मिळणं म्हणजे काय असतं की कोणाला तरी फसवणं, त्याच्यातून पैसे घेणं आणि ते आपलं भलं करणं. ते बाई अक्षरशः प्रबोधनकार ठाकरेंची आई, ते पैसे त्यांनी अक्षरशः वापस करायला लावले होते. म्हणजे प्रबोधनकार ठाकरे खूप मोठे व्यक्तिमत्व होतं महाराष्ट्रातलं. त्यांच्यावर
त्यांच्या आईचे एवढे चांगले संस्कार होते. तर रोजगार वगैरे ह्या गोष्टी आहेत, पण त्या सर्व आपल्याला मिळून करावं लागणार आहेत. शासन प्रशासन यांनी वेळीच लक्ष घालणं गरजेचं आहे. तरुणांना त्यांची मतं जाणून घेतली पाहिजे, व्यसनांपासून दूर ठेवलं पाहिजे. वाईट उद्योगधंद्यांना आळा घातला पाहिजे. वाईट कामं जे करतात ते लोक, त्यांना प्रतिबंध केला पाहिजे, अक्षरशः कडक शिक्षा केल्या पाहिजे. त्याच्याशिवाय भारत उज्ज्वल बनू शकणार नाही. भेटूया पुढच्या भागात.